तर डे 6च्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं पॅराग्लायडिंग, राफ्टिंग वगैरे वगैरे वगैरे. हा डे 7 चालू करतो मी रात्री 2 वाजता, कारण आत्ता आपण ओव्हरनाईट ट्रॅव्हलमध्ये असताना अमृतसर पासून 1.5 तासाच्या अंतरावरती आहे आणि हायवेवरती थांबलो आहे. तोंडातून वाफा निघतात. इथं पण थंडी आहे, पण इथं थंडी जी आहे ती आपल्या पंढरपूरसारखी, इथे एवढी असं ते बर्फाची थंडी नाही. आणि दुसरा मुद्दा काय, गाडी पुढनं चालली आहे. दुसरा मुद्दा काय, ऋषीदा आम्हाला सांगणार आहेत बर्गर, त्यामुळे आम्ही चाललोय पळा रे. ऋषीसा बर्गर सांगतो म्हटलं, मला हायवे क्रॉस करून बर्गर किंगला आलोय. नाही आपले युट्यूबर पंढरपूरचे मी युट्यूबर नाहीच चला. बर्गर देतो म्हणून सांगितलं. आणि त्यात आम्ही असा हायवे क्रॉस केलाय. आता बर्गर किंगला लांब चालत चाललोय, गाडी लावली, ड्रायव्हर झोपले. बघू आता मिळला बर्गर तुम्हाला सांगतो. बर्गर किंगच्या लाईटा चालू आहेत, आता माणसं दिसतात, पण ह्यांचं म्हणणं आहे की हे बंद आहे. आता एवढ्या लांब बाहेर येऊन चालत येऊन आता बिना बर्गरचं जाऊन झोपायचं. चला असू दे, आता चालायचंच. अमृतसरमध्ये पोहोचलो हॉटेलच्या ठिकाणी. ॲक्च्युली काय आलं, ओव्हरनाईट ट्रॅव्हलचा एकच तोटा होतो की बसायला नीट येत नाही. तर गुडघे एवढे बेकार दुखायला लागलेत. आम्ही सरांना पण म्हटलं की तुम्ही ट्रिप प्लॅन करता तर ठीक आहे, बट थोडाफार ह्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे की ओव्हरनाईट ट्रॅव्हलचा त्रास होतो. हां, लास्ट टाइम ओव्हरनाईट ट्रॅव्हल खूप मस्त झालं, काय वाटलं नाही. पण काल रात्री रस्ता चुकला, 25-30 किलोमीटर ते झालं आणि बसून गुडघ्याला त्रास होता. त्याच्यापेक्षा बाकी अजून तर काय नाही. आता हॉटेलला चेक इन करतो आहे अमृतसरमध्ये. आज आपण गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर वगैरे बघणार आहोत. सो लेट्स सी. तर काय सर घेऊन येणार आहेत आम्हाला, सांगितलं पुढं हॉटेलला जायला. गाडी इथं बोळामध्ये येत नाही, बोळ छोटा आहे खूप. सो आम्ही चालत चाललो आहे आणि इथं गाडीला वर तारा थटला वाटतं, त्यामुळे गाडी आमच्या रिवर्सनं बाहेर काढली. आता बॅगा खाली उतरून ते बॅगा घेऊन येणार आहेत. आम्हाला चालत हॉटेलपर्यंत जायचं आहे. सगळ्या बोळामध्ये पण सगळे हॉटेलच. आणि अमृतसर सिटीचा माझा पहिलाच अनुभव आहे तसा. बट खरं सांगतो, पाय एवढे बेकार दुखायला लागलेत. ओव्हरनाईट ट्रॅव्हल, आणि ते पण ट्रॅव्हलरमध्ये असं झालं की पुढच्यानी पण सीट खाली घेतलेत, आम्ही पण सीट खाली घेतली होती, कारण आम्हाला झोपायचं होतं. ते बरोबर असं गुडघेच बसत नाही, गुडघेच दुखायला लागलेत, वाट्यासारखं असं वाटायलं आहे. रूमवरती चेक इन केलेलं आहे आणि हा उम्या, ही आपली रूम, ही शुभ्या, ही बाथरूम. आणि आम्हाला आता रेस्टची गरज आहे, पण आवरून आपल्याला जायचं पहिल्यांदा गोल्डन टेम्पल. कुठं चाललंय? नमस्कार मित्रांनो, आवरून तयार झालेलो आहे. सकाळचे आत्ता वाजलेत 11 आणि आपण जाणार आहोत गोल्डन टेम्पलला पहिल्यांदा दर्शनासाठी. तिथे जाऊन दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर आपण वाघा बॉर्डरला जाणार आहे. सो सगळेजण आवरतात, मी खाली रिसेप्शनला येऊन बसलो आहे. सो आवरून झालं सगळ्याचं निघायचं. चला. आता उमेशचं म्हणणं असं आहे की नाश्ता करायचा आहे, आणि नाश्त्याला काय खाणार आहे माहिती आहे? आम्ही काय खाणार आहे? बर्गर किंगला नाश्त्याला चाललो आहे आम्ही. श्रीमंती त्याच्या आईला आमची उतू चालली आहे. बघ काय विषय झाला की बर्गर किंगला गेलो, बर्गर किंग होतं बंद. आता म्हटलं गोल्डन टेम्पलला जाऊ. आपली बस बी जाणार आहे तिथं, पण रिक्षात जायची मजा वेगळी जाणार. आपण कशात बसलोय म्हणला? टपटपनी चाललो गोल्डन टेम्पलला, तिथं जाऊनच काहीतरी नाश्ता करू. चला. आता काय विषय आला आहे, आरके डाबा म्हणून पाठवले, 4 चौक हिंडून आलोय, अजून काय गाव आहे ना. काय वाटतं शुभम शेठ? असं वाटलं हॉटेल पैसे पोचतोय काय, चालत असं. छोले भटुरे मागवलेत 3, आफांनी मागवला बर्गर, आणि काय माहिती ना चौकशी असं लोकांनी सांगितलं म्हणून आम्ही खाल्ल्यावरच कळलं. आता छोले भटुरे खायला लागलो आहे आम्ही. जो भटुरा आहे ना आतनं लई जाड आहे, तसं काय माहीत नाही. बाकी चव बरी आहे, म्हणजे लई भारी म्हणतात ना. हाय ठीक आहे. काय म्हणतोस? शुभमला आवडलं. मालक आत्ता बोलालता की तुम्ही ब्लॉगिंग कशामध्ये करताय काय म्हणून. मी सांगितलं म्हटलं मराठीमध्ये करतो, तर मला म्हटलं हिंदीमध्ये करा, तुम्ही ऑल इंडिया फोकस करताल. म्हटलं मला मराठीमध्येच करायचं. म्हटलं सर मला काय हे नाही आहे, असं काय नाही आहे याचं तसं. मग बोलणं झालं, डिस्काउंट दिला 10%. तेवढाच आम्ही खुश झालो. का तर ब्लॉगमध्ये घेतले, त्याला कुठं माहिती आहे आपलं येऊन जाऊन 180 फॉलोअर्स यूट्यूबर, त्याला वाटतं मोठा ब्लॉगर असेल महाराष्ट्रातला, म्हणून मला 10% डिस्काउंट दिला. तर आरके त्याला प्रमोशन तर करतोय. कुठला रे? आरके फूड प्लाझा गोल्डन टेम्पलच्या समोरच्या 1-2 गल्ल्यावाला की आहे. सगळे चालत आम्ही चाललोय गोल्डन टेम्पलकडे. आपली बाकीची गँग मी येईलच थोड्या वेळा, जॉईन होईल आपल्याला. बाकी शुभम भारी दिसालायस, टॉप आहे. उम्या तुला बाद दिसालायस. बाकी माझं काय मी सांगत नाही. आलोय म्हटलं पंजाबला, तर पगडी बांधून एक अनुभव घेतली कसं असते काय नाही, करायला लागलं तयारी. बघूया कसं होतं.
मी अशी पगडी बांधले. बरं झालं आपण पंजाबी ना त्याच्या लयच घाण दिसतोय आपण यात. आपल्याला ते केस बघायचं माहिती आता वर बघू वाटणार आहे. याची चालू आहे मला आम्ही जरा बरं तर दिसतोय. शिव्या तर त्यापेक्षा घाण दिसाली. मला लय वाईट वाटायलंय कारण आम्ही 1600 रुपये खर्चले एवढ्यासाठी. चला चांगलं तर दिसायला वाटतंय. जर नाही चांगलं दिसत म्हणले कोण कमेंट मध्ये तर लय वाईट वाटणार आहे परत 1600 रुपये. चला शुभ्या भांडणं मिटव तेवढी माझा. हां मग आल्यावर मिटवतो ना. हां मी चपल्या देऊन आत आलोय. खाली परशीगार लागून म्हणून हिने असलं टाकलंय. आणि आपण काय बोलतो आता. हा मनालीच्या पुढची व्हायच्यापेक्षा गार लागत होता. होय तेवढं खरं. आणि आलं तर ह्याच्यावर चटके बसणार आहे. होय बरोबर आहे ना. मग खरं आलोय आपण आणि या ठिकाणी पाया पडतात सगळे. काही जण आंघोळ करतात. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा असा नजारा आहे काही गोल्डन टेम्पलचा आतमधून. हा गोल्डन टेम्पल सोबत मी अशी पोच दिला तरी मी फोटो चांगलं काढत नाही. तुझं व्हिडिओ कर. दर्शन घेतो. आता काहीतरी व्ह्यू दिसतो या सुवर्ण मंदिराचा. खरंच खूप मस्त आहे आणि लोकांची आस्था याच्याशी जोडलेली आहे. तसं तर गर्दी भरपूर आहे पण मॅनेजमेंट खूप चांगला आहे. स्वच्छता खूप चांगली आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचं म्हणजे इथल्या लोकांचा बिहेवियर, स्वभाव, बोलण्याची पद्धत ही खूपच चांगली आहे. खरंच कोणी असं चुकीचं काय बोलत नाही. फक्त ही कोल्हापूरचीच कोडं अशी काय येतात काय माहिती. पाया पडायला होय की. हां महालक्ष्मी. हां आपलं सुवर्ण मंदिराच्या आतमध्ये दर्शन वगैरे घ्यायलाच असं आहे. बघायला भारी वाटतं. 4-5 फोटो क्लिक केले. जर तुम्ही चुकीच्या पोजमध्ये फोटो काढले तर त्यांचा जो सेवक आहे तिथले जे सिक्युरिटी आहे ते स्वतः येऊन तुमचा मोबाईल घेऊन त्यातले फोटो डिलीट करतात. सांगतात की असं करू नका म्हणून. चांगल्या भाषेत बोलतात बट ते फोटोज ठेवत नाहीत. इवन तो आयफोनमधून रिसेंटली डिलीटेड जो एक ऑप्शन असतो त्याच्यामधून पण त्याने डिलीट केलेला आहे. चांगलं आहे. म्हणजे तर पोलीस बंदूक घेऊन उभारला. शुभ्या काय वाटाले पोलिसाला बघून. हे बिल आम्ही तुम्ही विचार करत असाल कशाचा आहे हे दाखव रे एकदा. तलवारी घेतल्या 3 कारण आपल्याला विषय कसा आहे आपण आहे मराठा आणि मराठा म्हटलं की तलवार आपली शान आहे. आणि इकडे मिळायला लागल्या तर चांगल्या तलवारी. त्याचं मॅन वगैरे छान होतं म्हणून आपल्यासाठी घेतल्यात. स्वस्त मिळल्या जरा पण ठीक आहे चालतंय. तर 1200-1300 आसपास चांगले तलवारी मॅन वगैरे त्याचं पण घेतल्यात. बघू आता काय. फक्त एवढाच विषय की जाताना ट्रेनमध्ये कुठं नाही अडवाय पाहिजे. सगळा ग्रुप भेटलाय पण मी सांगतो ऋषिदा तुम्ही काय ओरिजिनल पाहिजे वाटतं ना आमच्यासारखं. हे मराठा आहे. आणि सेकंड थिंग काय माहिती आहे काय, हे काढून येतात सोडून जाणार. हे आपल्याला बांधायला येत नाही. आणि रेडीमेड घेतल्यामुळे कसं आहे दिसायला तरी पगडी आहे. रेडीमेड आहे. आपल्याला कोल्हापुरात पण वापरायला येतात. कोल्हापुरात वापरून काय करताय. कोल्हापुरात पण पंजाबी लोक आहेत. त्यासनी डिस्काउंट मागाय मी तुमच्यातला जाय म्हणून डिस्काउंट. हां आपण जाऊन एक पगडी काढणार आहे. पगडी काढून झाल्यावर आता चाललोय आपण वाघा बॉर्डर. बघताय रणजित सिंगांचा पुतळा आहे म्हणतात. मला एकच कळत नाही आता आपल्या ह्याला आता पंढरपूरचं माझं सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवप्रतिष्ठानतर्फे दररोज त्याची पूजा केली जाते. त्याला म्हणजे पूर्ण पुतळ्यावरती पाणी सकाळी पाणी धुतला जातो. पुतळा पाण्यानं हार घातला जातो. गंध लावला जातो. शिववंदना होते. ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ह्या लोकांना बाकी एवढं शो ऑफ करता येतं तर ह्या पुतळा का स्वच्छ ठेवता येत नसेल विशेष वाटतं. तर उतरलो इथं नंतर उतरायच्या आधीच व्हिडिओ येऊन चालू झालं आहे. आणि त्यात ते मागणं कलर लाव कुठे झेंडे घ्या हे करा. हा अभिमानास तो घ्यायला पाहिजे ऋषीदा. एक घेतला आहे आम्ही सगळ्यांनी बस तेवढाच. याच्यावर सगळे नाचू. वळ पुढे चाललेली आहे. आता आधी गेल्यावर दाखव तुम्हाला कसं काय चालू आहे. होय ते अमेदा इथे चेकिंग होते. हां ओके. 10 रुपये दिला असेल काय कॅरी करत असेल असं हां पाकिटात बंबा करून बघू ते पकडतात साईडला काढतात सगळं फेकून देतात. ओके ओके तेच मला थोडा घेऊ देतो. इथं मराठी लोक हो सर हाय कराय माझ्या ब्लॉगला मी सगळा महाराष्ट्र लुटून इकडे वाघा बॉर्डर आला आहे. पण भाई इथे फक्त इंडिया आहे. हा नाही भारतातच आहे आम्ही. तुझ्यावर संशय आहे आम्हाला. सर वेर आर यू फ्रॉम सर. युगांडा मला वाटतं वेस्ट इंडिज म्हणताय का. सो 2-2 वेळा चेकिंग केलं जातं आणि हे करणं साहजिक आहे कारण उम्यासारखी अशी चायनीज दिसणारी माणसं इथं आल्यानंतर त्यांना संशय येणं भाग आहे. आणि आता ह्यानं उम्यानं काहीतरी पेला घेतला होता आणि इथं सगळेजण कलर लावू का कुठं काय झेंडा काढू का. पण आपल्या झेंडा अंगावरती काढला की आपल्या हातून पुसून जाऊ शकतो किंवा त्याचा अपमान होऊ शकतो. त्या कारणानं आपण काय काढलेलं नाही आहे. आणि उम्या तर चायनीजच आहे त्यामुळे
तुमचा चायना अजेंडा काढायचा इथं पुढं आहे उमेशचा चायना अजेंडा समोसा मिळले ते समोसा खाऊ एक थांब नंतर अरे भूक लागली रे बरोबर येताना खाऊ हे बघताय तुम्ही इथं आता पुतळे वगैरे आहेत काय अजून एवढी माहिती नाही आपल्याला ह्याच्याबद्दल मोठा झेंडा आहे म्हणतात BSFचा सगळ्यात मोठा झेंडा जवान बघतो ना असे एकदम 6-6 फुटाचे उंच मिश्रात लावले जात आहेत ते बघण्याचा आनंद काही वेगळा असतो ते जवान आले जे आता परेड करणार आहेत बघू शकता तुम्ही आणि आता तो थ्रिलिंग अनुभव आपण घेणार आहोत परेड बागा बॉर्डरवरचे संपलेले आहे अनुभव विचारला तर बेस्ट होता मस्त एकदम देशाबद्दलचं प्रेम जागं झालं हा ना उमेश तू चायनाचा तुझा काय संबंध आमच्या भारत देशाबद्दलचं प्रेम जागं झालं खरंच एक खूप भारी अनुभव होता आणि आता चाललो आपण हॉटेलकडे आपला सर ऋषी कोल्हापूरकर ऋषी आज कुर्ता त्याच्या खाली जीन्स पॅन्ट खाली ओढल्यांचा बूट काय लुक केला एक कड्यामध्ये नाटक कराय नाही मिशी पिळलेले वरनं भारतीय आणि जरा पंजाबी लुक केलेला माझा डोक्यावर पगडी बी घातलेली होय खरं होय 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 आम्ही आलोय परत एकदा गोल्डन टेम्पलच्या परिसरामध्ये काहीतरी थोडीशी खरेदी करावं म्हटलं आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता खायचं पण जरा बघावं म्हटलं इकडं स्ट्रीट फूड म्हटले बरं का मला बरेच जण की चांगलं आहे पण सकाळी आम्ही एकडे 1-2 ठिकाणी बघितलं पण चव नाही आहे ते तेल घाण वापरणं वगैरे वगैरे अशाच गोष्टी होत आहेत बाकी बघू अजून काही खरेदी करायला मिळलं तर आपण नक्कीच या ठिकाणी खरेदी देखील करणार आहे बाकी गँग अजून मंदिरात आहे आम्ही हॉटेलवरती आलो होतो ना आता जेवण बघूया काय काय राईस आहे दाल आहे पनीर आहे मिक्स व्हेज आहे हे रायता आहे काय रायता पातीवर हे स्वीट आहे अच्छा ते स्वीट आहे एवढं सगळं जेवण आहे चला वाढून देतो आधी अशा रीतीने जेवण चालू केलं आहे रायता इथला पंजाब म्हटल्यानंतर असणार होता जेवणामध्ये रोटी आहे रोटी काय एवढी खास आवडत नाही
पण पनीर वगैरे मस्त झालं एकदम. आता मी शांतपणे जेवतो, आपण भेटू. आय थिंक आता हा शेवटचाच ब्लॉग असेल माझा उद्या, कारण उद्या आपण आता घरच्या ट्रॅव्हलला निघतोय. सो मे बी हा शेवटचा ब्लॉग असेल. सी यू. मला एक प्रश्न, व्हिडिओ चालू झाल्यावर का बोलतो तू? रायता दही जाऊ द्या, आपलाच माणूस आहे अफान. चला हा शेवटचा ब्लॉग म्हणूया या ट्रिपचा. आता नेक्स्ट मी ट्रेकला वगैरे गेलो तर नवीन एखादा ब्लॉग टाकेल. सी यू, बाय बाय.